मित्रांनो, आपल्या देशात आहे ना पॉलरायझेशन इतकं एक्स्ट्रीम लेवलला गेलेलं आहे की त्याला काही सीमाच उरलेली नाही. म्हणजे जो ज्याला जसं पाहिजे, जसे त्याची आयडिओलॉजी आहे, त्या हिशोबाने तो त्या सगळ्या गोष्टी डायव्हर्ट करून तुमच्या समोर दाखवायचा प्रयत्न करतो. नॉर्वेमध्ये जो सीन झाला आहे, मी तो तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. ओके, आपले पंतप्रधान आणि तिकडचे पंतप्रधान यांनी एक मीटिंग घेतली आणि त्याच्यात त्यांनी क्लीन एनर्जी आणि ग्रीन टेक्नॉलॉजी रिलेटेड डिसिजन्स घेतले. आता हे डिसिजन्स लोकांसमोर ठेवण्यासाठी त्यांनी एक प्रेस ब्रीफिंग ऑर्गनाईज केली होती. आणि प्रेस ब्रीफिंग आणि कॉन्फरन्समध्ये एक डिफरन्स असतो की ब्रीफिंगमध्ये जनरली गव्हर्नमेंट ऑफिशियल्स त्यांचे पॉईंट्स मांडतात आणि कॉन्फरन्सिंगमध्ये जर्नलिस्ट किंवा रिपोर्टर्स स्वतःहून क्वेश्चन्स करतात आणि त्यांना हे आन्सर्स देतात. सो ही ब्रीफिंग होती आणि यात एकाच रिपोर्टरने मोदींना क्वेश्चन केला आणि मोदी बिना आन्सर करता निघून गेले. आणि सिमिलरली नॉर्वेन PM पण बिना आन्सर करताच निघून गेले. आणि आता इथून पुढे खरा सीन सुरू होतो की त्या रिपोर्टरचा तो व्हिडिओ इंडियात आणि वर्ल्ड वाईड व्हायरल होतो. आणि यानंतर इंडियन डिप्लोमॅट्सने त्या रिपोर्टरला इन्व्हाइट केलं फॉर अ प्रेस कॉन्फरन्स, ज्याच्यात हे सगळं डिस्कस केलं जाणार होतं. आणि तिथे गेल्यावर ती रिपोर्टरने काही क्वेश्चन्स केले आणि ती उठून चालली गेली. आता आपल्या देशात जे पण पॉलिटिकल नॉलेज शेअर करतात ना, त्यांनी बघा आता ते पॉलरायझेशनचा यूज कसा केला आहे इथे. आता जो गव्हर्नमेंटच्या सपोर्टमध्ये व्हिडिओ बनवतो ना, तो ही गोष्ट प्रेस करतोय की प्रेस ब्रीफिंग आणि कॉन्फरन्समध्ये काय डिफरन्स आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी लावून धरली की डिप्लोमॅट्सने जेव्हा तिला इन्व्हाइट केलं तर तिची ऐकून घ्यायची तयारी नाहीये. सो ती प्रॉपर एक अजेंडाने सेट होती आणि ती त्या गोष्टी करते. आणि जी दुसरी बाजू आहे जी अपोजमध्ये बोलते गव्हर्नमेंटच्या, ते त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही PMला क्वेश्चन विचारला होता, तिने तर PMने आन्सर केलं पाहिजे होतं, डिप्लोमॅट्सने बोलण्याचं काही कारण नव्हतं, नंतर तिला इन्व्हाइट करून काय नाही, ती जो मोमेंट होता त्याच्यात बोललं गेलं पाहिजे होतं. दोघांच्या गोष्टींमध्ये तथ्य, पण असं कोणीच नाहीये जो दोघं गोष्टी समोर ठेवतोय. प्रत्येक जण त्याच्या हिशोबाने त्या गोष्टी पुढे ठेवतोय आणि दुसऱ्या गोष्टी बाय साईडलाईन करतोय. म्हणजे ही आहे पोलरायझेशनची एक्स्ट्रीम लेवल. जो तो ज्याच्या त्याच्या अजेंडानुसार आपल्या गोष्टी पुढे ठेवतो, त्या कन्व्हर्ट करायचा प्रयत्न करतो, कन्व्हे करायचा प्रयत्न करतो. आणि अशाच गोष्टीमुळे आपला देश अफेक्ट होतोय. म्हणजे लिटरली ह्याच गोष्टीचा फायदा पॉलिटिशियन्स लोक घेतात की जेवढं पोलरायझेशन जास्त तेवढे त्यांच्या वोट बँक क्रिएट करणं इझी. हेट आणि पॉलिटिकल अजेंडा जोपर्यंत तुमच्या देशाच्या पॉलिटिक्समध्ये होतोय तोपर्यंत ते ऍडजस्टेबल आहे. जेव्हा तुम्ही पर्सनल हेट आणि अजेंडाज तुमच्या जिओ पॉलिटिक्समध्ये पण घुसवायचा प्रयत्न करता ना, तेव्हा ती ओव्हरऑल देशाला इफेक्ट करते. आणि ती पण 1 वर्ष 2 वर्ष नाही तर लॉंग इयर्ससाठी इफेक्ट करते. सो गाईज, तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी पण इगर आहे जाणून घ्यायला.